एका घनदाट जंगलात एका मोठ्या झाडाखाली उंदरांचं एक कुटुंब अत्यंत शांततेत आणि सुखाने राहत होतं. त्यांचं जग अगदी सुरक्षित होतं. पण त्या दिवशी जे घडलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं. त्याच जंगलातून हत्तींचा एक महाकाय कळप वाट काढत आला. हत्तींना अजिबात कल्पना नव्हती की त्यांच्या पायाखाली काय आहे, आणि त्यांच्या त्या प्रचंड पावलांखाली उंदरांची घरं चिरडली गेली. दुर्दैवाने अनेक निष्पाप उंदरांना आपले प्राण गमवावे लागले. उंदरांसाठी तो प्रसंग एखाद्या भयानक स्वप्नासारखाच होता. आता या अकल्पित संकटात उंदरांच्या राजाने जे धाडस दाखवलं ते थक्क करणारं आहे. उंदरांचा राजा अत्यंत दुःखी झाला होता. त्याने विचार केला, जर असंच चालू राहिलं तर आपली प्रजा कायमची नष्ट होईल. त्याने एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. तो थेट त्या महाकाय हत्तींच्या राजाकडे गेला. विचार करा, एक छोटासा उंदीर एका विशाल हत्तीसमोर उभा आहे. तो अत्यंत नम्रपणे म्हणाला, महाराज, तुमच्या कळपाच्या येण्याने आमची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. कृपया तुम्ही पाण्यासाठी दुसऱ्या वाटेने जाऊ शकाल का? यावर हत्तींच्या राजाने काय प्रतिक्रिया दिली असेल? आता तुम्हाला वाटेल हत्तीचा राजा त्याला उडवून लावेल, पण तसं अजिबात झालं नाही. हत्तीच्या राजाने अत्यंत दयाळूपणे उंदरांची विनंती मान्य केली आणि आपला रस्ता बदलला. बघा, खऱ्या सामर्थ्याची ओळख ही केवळ ताकदीत नसते, तर ती इतरांबद्दल दाखवलेल्या सहानुभूतीत आणि दयेत असते. हत्तीच्या राजाच्या या एका निर्णयामुळे उर्वरित उंदरांचे प्राण वाचले. पण ही कथा इथे संपत नाही. पुढे जे घडलं तो होता शिकाऱ्यांचा एक भयानक सापळा. काही काळ गेला. सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण एके दिवशी जंगलात शिकाऱ्यांची एक टोळी घुसली. सगळं इतक्या वेगाने घडलं की काही समजायच्या आतच त्यांनी अत्यंत भयानक सापळा रचला आणि अवघ्या काही तासात हत्तींच्या त्या संपूर्ण शक्तिशाली कळपाला महाकाय जाळांमध्ये अडकवलं. आपण थोडा वेळ थांबून या परिस्थितीची कल्पना करूया. ज्यांच्या एका पावलाने जमीन हादरून जायची, ते शक्तिशाली हत्ती आज मृत्यूच्या छायेत हतबल होऊन जाळ्यात अडकले होते. सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं. आता ते कसे वाचणार यातून? आणि याच क्षणी एका छोट्या जीवाची मदत कशी उपयोगी पडते ते पाहूया. अगदी याच निराशेच्या क्षणी हत्तींच्या राजाला एका मित्राची आठवण झाली. तोच उंदरांचा राजा. त्याने जाळ्यात न अडकलेल्या एका हत्तीला तातडीने उंदरांच्या राजाशी संपर्क साधण्यासाठी आणि बोलावून आणण्यासाठी पाठवलं. निरोप मिळताच उंदरांचा राजा क्षणाचाही विलंब न लावता आपल्या संपूर्ण सैन्यासह तिथे पोहोचला. त्यांनी पाहिलं की त्यांचे महाकाय रक्षक जाळ्यात अडकलेत. मग सुरू झालं एक अद्भुत दृश्य. हजारो उंदरांनी एकाच वेळी आपल्या धारदार दातांनी ते मजबूत जाळं कुरतडायला सुरुवात केली आणि बघता बघता त्यांनी त्या महाकाय हत्तींना पूर्णपणे मुक्त केलं. एका छोट्याशा जीवानं एका महाकाय जीवाला चक्क मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं होतं. उंदरांनी हत्तींच्या त्या उपकाराची परतफेड अत्यंत प्रामाणिकपणे आणि शूरपणे केली होती. तेव्हा मित्रांनो, यातून खरा मित्र कोण हे आपल्याला नक्कीच समजतं. मित्रांनो, या अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? संकटात जो मदतीला धावून येतो तोच आपला खरा मित्र असतो. आणि हो, कधीही कुणाला त्याचा आकारावरून किंवा दिसण्यावरून कमी लेखू नका, कारण वेळ आल्यावर एक छोटासा उंदीरही महाकाय हत्तीचा जीव वाचवू शकतो.